अ, आम्हाला अंकुर फर्टिलिटीनं फर्टिलिटी दिलेली आहे. पण 4 ते 5 वर्ष ह्या फर्टिलिटीसाठी प्रयत्न करत होतो. वेगवेगळे हॉस्पिटल आम्ही ऑलरेडी म्हणजे मुंबईमध्ये पण 1-2 ठिकाणी आम्ही लॅप्रोस्कोपी इथे करून शेवटी Google थ्रू आम्हाला अंकुर फर्टिलिटीचं नाव समजलं. पहिल्या दिवशी आल्यानंतर डॉक्टरांशी भेटलो. डॉक्टरांचा अप्रोच आम्हाला तसं पॉझिटिव्ह वाटला. पण समवेअर आम्ही म्हणजे आम्ही ठरवलं की डॉक्टर जेन्युइन आहेत आणि त्यांच्याबरोबर आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची. तर तिथून आम्ही सिरियसली ट्रीटमेंट त्यांच्याबरोबर घेतली. एप्रिलमध्ये 2023मध्ये आम्ही ट्रीटमेंट घ्यायला स्टार्ट केली. त्यानंतर वेट लूज जर्नी झाली. 1-2 IUI सायकल झाल्या. त्यामध्ये काय आम्हाला यश मिळालं नाही. डॉक्टरांनी सांगितलं तुमचे एज आणि बाकी सगळ्या गोष्टी बघून तुम्ही IVFचा पर्याय निवडा. IVFसाठी आम्ही पुढे प्रोसीड झालो. IVFमध्ये पण त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचा जो अनुभव आहे त्यानुसार एगची साईज बाकी गोष्टी जो साधारण 13 एग्सच्या आसपास एग्स तयार झाले. त्यातले आय थिंक 8 एग्सची क्वालिटी बेस्ट डॉक्टरांच्या ह्याच्यात मिळाली. पहिल्याच IVFमध्ये सक्सेस मिळालं. पहिल्याच IVF ज्यामध्ये एग्स रिट्रीव्ह केले त्यामध्येच आम्हाला सक्सेस मिळालं. तिथून पुढची पण जर्नी आमची चांगली राहिली. कारण जे डॉक्टर आहेत प्रियंका मॅडम आहेत आणि कैरवी मॅडम. मेजरली आमचं कनेक्शन कैरवी मॅडमशी जास्त झालं. कारण त्यांच्याशी जो थॉट प्रोसेस आहे किंवा त्यांची जी सांगायची पद्धत आहे ती आम्हाला पटली. डॉक्टरांशी पण बऱ्याचशा गोष्टींचं डिस्कशन व्हायचं. मंजू मॅमशी पण बऱ्याचशा डिस्कशन व्हायचं. प्रियंका मॅडमशी थोडक्यात ज्यावेळी आम्ही बॉर्डर लाईन क्रॉस करतोय त्यावेळी आम्हाला जागेवर मॅममुळे सिन्सिअरली किती मेडिसिन कसे घ्यायचे हे कळलं. कारण त्या तेवढा आम्हाला म्हणजे समजून सांगायच्या. तर ही जर्नी आम्हाला आणि ॲज जी ट्रीटमेंट झाली ती ॲज अ पर्सनल होल्ड असल्यासारखी झाली. असं नाही की जस्ट तुम्ही आलाय तुम्ही गेलाय असं नाही. मेजरली म्हणजे दोन्ही पण म्हणजे जी काय असेल मूल असेल त्याची आणि आईची, तर दोघांची पण हेल्थ कशी चांगली राहील ह्याच्यावर त्यांचा फोकस. महिन्यामध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजे मला इमॅजिन सुद्धा होत नाहीये की म्हणजे मी आई होईल असं पण जवळजवळ म्हणजे असं इमॅजिनच होत नव्हतं. पण 9व्या महिन्यापर्यंत मी आलेली आहे आणि आता डेट पण माझी डिलिव्हरीची जवळ आली आहे 3 ऑक्टोबर. एक्साइटमेंट भरपूर आहे. कधी बाळ बघेल असं झालेलं आहे. आणि हे सगळं क्रेडिट अंकुर हॉस्पिटल, गानला डॉक्टर, प्रियंका मॅम, कैरवी मॅम, सगळा स्टाफ आणि रोजच्या रोज त्यांचा फॉलोअपसाठी येणारा कॉल. म्हणजे असं वाटतं की घरातलीच कोणतरी व्यक्ती आपल्याला फोन करते आणि विचारते आपल्याला तब्येत कशी काय कशी आहे. त्याच्यामुळं आपलं पण आपल्यावरती तेवढंच लक्ष राहतं आणि प्रवास खूप चांगला होतो. म्हणजे सगळ्या डॉक्टरांचं आणि स्टाफचं पूर्णपणे आपल्यावर लक्ष असतं. आता एक्साइटमेंट आहे ती 3 तारखेची.